नमस्ते स्टुडंट्स. आजपर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण पेपर नंबर 13A सॉलिड स्टेट फिजिक्समधील युनिट फर्स्ट क्रिस्टल स्ट्रक्चर हा कंप्लीट केलेला आहे. ओके, आज आपण पेपर नंबर 12ची सुरुवात करणार आहोत आजपासून. सो पेपर नंबर 12चं नाव काय आहे? क्वांटम मेकॅनिक्स. ओके, पेपर नंबर 12 क्वांटम मेकॅनिक्स, त्याच्यामधलं युनिट फर्स्ट घेणार आहोत. काय युनिटचं नाव? त्या पार्टिकल प्रॉपर्टीज ऑफ वेव्स. ओके, म्हणजे वेव्हच्या पार्टिकल प्रॉपर्टीज बघायच्या आपल्याला. पार्टिकल प्रॉपर्टीज ऑफ वेव्स. तर याच्यामध्ये काय काय आहे? ओके, हे सगळे पॉईंट्स लिहिलेत मी. मध्ये काय काय आहे? इंट्रोडक्शन, त्याच्यामध्ये फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, क्वांटम थिअरी ऑफ लाईट, ओके, द कॉम्प्टन इफेक्ट, डी ब्रॉग्ली वेव्ज म्हणजे काय, वेव्ह फंक्शन म्हणजे काय, डी ब्रॉग्ली वेव्ज, व्हेलॉसिटी म्हणजे काय. ओके, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे वेव्ह अँड ग्रुप व्हेलॉसिटी, जी पी थॉम्सन एक्सपेरिमेंट बघायचं आहे, आणि लास्टला द अनसर्टनिटी प्रिन्सिपल अँड इट्स ॲप्लिकेशन. ठीक आहे, तर एवढे हे जे आर्टिकल्स आहेत ह्या युनिट फर्स्टमध्ये आहेत, पार्टिकल प्रॉपर्टीज ऑफ वेव्ह. ठीक आहे, समजलं? तर काय काय टॉपिक्स आहेत? फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट, कॉम्प्टन इफेक्ट. हा दोन्ही इफेक्टपैकी कुठलाही एक इफेक्ट 15 मार्क्सला एक्झाममध्ये हमखास विचारला जातो. फोटोइलेक्ट्रिक आणि कॉम्प्टन इफेक्ट, फोटोइलेक्ट्रिक आणि कॉम्प्टन इफेक्ट खूप महत्त्वाचे दोन इफेक्ट आहेत. याच्यावरती क्वेश्चन असतो. डी ब्रॉग्ली वेव्स हे पण महत्त्वाचे आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला हा युनिट फर्स्टमधले हे आर्टिकल्स आहेत. फर्स्ट होऊया इंट्रोडक्शन. सो युनिटचं नावच काय आपल्या? पार्टिकल प्रॉपर्टीज ऑफ वेव्ह. वेव्ह म्हणजे काय आपण शिकलेला आहे. BSc सेकंड इयरमध्ये 6वाचा पेपर होता, तो कम्प्लिटली वेव्हचा होता. वेव्ह म्हणजे काय? ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम. या अशा प्रकारची वेव्स आपण बघितलेली आहे. वेव्ज म्हणजे काय? अशा प्रकारचं. त्याला काय असतं? वेव्ह कन्सिस्ट ऑफ, हे इथलं याचं डिस्टन्स काय? वेव्हलेंथ लॅम्डा. हे काय? वेव्हलेंथ लॅम्डा. हे डिस्टन्स जे आहे त्याला काय म्हणतात? ॲम्प्लिट्यूड. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मेन पोझिशन म्हणजे ॲम्प्लिट्यूड. वेव्हलेंथ असतं. नंतर फ्रिक्वेन्सी, नंतर टाईम पिरियड T. असं वेव्स म्हणजे काय? हे सगळे बघितलेलं आहे आपण. ओके, वेव्सला काय काय असतं? वेव्हलेंथ लॅम्डा, टाईम पिरियड T, फ्रिक्वेन्सी F, आणि त्याची व्हेलॉसिटी V. ठीक आहे, अशा प्रकारे ह्या वेव्हचे कॅरेक्टरिस्टिक बघितलेलं आहे आपण 6व्या पेपरमध्ये. ओके, मग आता इथं पार्टिकल नेचर म्हणजे काय आणि वेव्ह नेचर म्हणजे काय, असे दोन नेचर आहेत, आपलं लक्षात ठेवा. ओके, पार्टिकल नेचर म्हणजे कसं नेचर? जे की आता कुठलेही पार्टिकल आहे, पार्टिकल कशाहून ठरवतो आपण? ज्याला की काहीतरी चार्ज असेल आणि त्याला मास असेल. आता ही पेन आहे, आता या पेन याला काहीतरी मास आहे. ओके ओके, पार्टिकल कशावर? ह्याला काहीतरी मास आहे आणि काहीतरी असा आकार आहे ह्याला. ठीक आहे, अशा प्रकारे. सो पार्टिकल नेचर म्हणजे काय? एखाद्या ऑब्जेक्टचं ज्याला चार्ज पजेस करेल आणि मास पजेस करेल, याला काय म्हणायचं? पार्टिकल नेचर. वेव्ह नेचर म्हणजे काय? जो पार्टिकल किंवा जी वेव्ह डायफ्रॅक्शन, इंटरफरन्स, पोलरायझेशन. आता वेव्ह 11वी बारावीला बघितले आपण. डायफ्रॅक्शन, इंटरफरन्स, पोलरायझेशन. मागच्या सेमिस्टरला येईल होतं तुम्हाला पेपर. इंटरफरन्स, डायफ्रॅक्शन आणि पोलरायझेशन हे तिन्ही फिनॉमिना भेटले. हे म्हणजे काय असतं? तर वेव्ह नेचर असतं पार्टिकलचं. ओके, हे म्हणजे काय? वेव्ह नेचर. आणि पार्टिकल नेचर म्हणजे काय? विच पोजेसेस चार्ज आणि मास. हे काय झालं? पार्टिकल नेचर. आता हे जे आहे, काही वेळेस पार्टिकल हा काय करतो? हा जो पार्टिकल आहे तो वेव्ह नेचर दाखवत असतो. पार्टिकल काय? कुठले फिनॉमिना? डायफ्रॅक्शन, इंटरफरन्स, पोलरायझेशन हे फिनॉमिना हा पार्टिकल दाखवत असतो. मग त्यावेळेस काय म्हणायचं? पार्टिकल पजेसेस बोथ नेचर. कुठलं? पार्टिकल इट सेल्फ आणि वेव्ह नेचर. मग ह्याला ड्युअल नेचर ऑफ मॅटर म्हणायचं. काय म्हणायचं? ड्युअल नेचर. ड्युअल नेचर म्हणजे कुठलं? पार्टिकल नेचर आणि वेव्ह नेचर. हे बघा, द मायक्रोस्कोपिक वर्ल्ड ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्युल्स अँड इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लिया, दे समटाइम्स बिहेव ॲज अ वेव्ह. काही वेळेला काय बिहेव करतात? ते वेव्ह बिहेव करतात अंडर सर्टन कंडिशन्स. हेन्स हिअर वी आर गोइंग स्टडी पार्टिकल प्रॉपर्टीज ऑफ वेव्ह. म्हणजे अशा वेळच्या काही पार्टिकल प्रॉपर्टीज आपल्याला इथं स्टडी करायचे, किंवा पार्टिकल कशा प्रकारे वेव्ह नेचर पजेस करतो हे आपल्याला इन डिटेलमध्ये ह्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. त्याच्यामध्ये फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट आहे, क्वांटम इफेक्ट आहे. पार्टिकल म्हणजे काय? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन हे पार्टिकल आहेत. ओके, हे वेव्ह नेचर पजेस करतात.
वेव्ह नेचरमध्ये इंटरफरन्स, डायफ्रॅक्शन आणि पोलरायझेशन हे फिनॉमिनॉन हे दाखवतात. याचं एक्सपेरिमेंटल प्रूफ आपल्याला फोटोइलेक्ट्रिक इफेक्टमध्ये बघायचं आहे आणि कॉम्प्टन इफेक्टमध्ये बघायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे पार्टिकल नेचर माहिती पाहिजे आपल्याला, वेव्ह नेचर म्हणजे काय माहिती पाहिजे. ओके. पार्टिकल नेचर म्हणजे ते पजेस करतात काय, चार्ज आणि मास. वेव्ह नेचर म्हणजे जे इंटरफरन्स, डायफ्रॅक्शन, पोलरायझेशन हा फिनॉमिना दाखवतात, त्याला काय म्हणायचं, वेव्ह नेचर. ओके. तर फर्स्ट आपला आर्टिकल कुठला आहे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. कुठला आहे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. ओके. सो व्हॉट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. हे बघा, इथं मी एक फिगर दाखवलेली आहे, ज्यामध्ये काय काय आहे. ही एक ट्यूब आहे, इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. याच्यामध्ये काय एक फोटोसेन्सिटिव्ह प्लेट ठेवलेली आहे इथे एक. ओके. इथे ॲनोड आहे, हे कॅथोड आहे. हे कुठं कनेक्ट केलेलं आहे, पोटेन्शियल व्ही म्हणजे काय, व्होल्टेज व्ही या दोन्हीमधलं. ठीक आहे. इथे काय बॅटरी कनेक्ट केलेली. आता इथं बघा, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय होतं, हे जे आहे प्लेट, फोटोसेन्सिटिव्ह प्लेट, याच्यावरती जेव्हा लाईट पडते, हे बघा इकडून दाखवले बघा, एस म्हणजे काय, लाईट. जेव्हा ह्या प्लेटवरती लाईट पडते तेव्हा काय होतं, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. ओके. इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. मग ह्या प्रोसेसलाच काय म्हणायचं, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. वेन लाईट ऑफ सर्टन फ्रिक्वेन्सी, सर्टन म्हणजे लाईटला काय काय असतं, फ्रिक्वेन्सी, वेवलेंथ असतं का नाही. मग लाईट ऑफ सर्टन फ्रिक्वेन्सी फॉल्स ऑन अ प्लेट. ह्या प्लेटवरती जेव्हा फॉल होते लाईट, मग तेव्हा काय होतात, इलेक्ट्रॉन्स इजेक्ट होतात. इलेक्ट्रॉन्सचं काय होतं, इमिशन होतं. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. वेन लाईट ऑफ सर्टन फ्रिक्वेन्सी फॉल्स ऑन अ मेटल सरफेस, इलेक्ट्रॉन्स आर इजेक्टेड. हे जे दाखवलेलं आहे बाणानं, ते इलेक्ट्रॉन्स आहे. त्याच्यामुळं काय होतं, करंट फ्लो, मोशन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच काय असतं, करंट. त्याच्यामुळं काय आहे, सर्किटमध्ये हे मायक्रो ॲम्पियर म्हणजे करंट मेजर करायचं आहे. याच्यामध्ये करंट फ्लो होतं. ओके. किती अमाऊंटमध्ये करंट फ्लो व्हायला इथून मेजर करू शकतो. ओके. मग अशा प्रकारे व्हॉट इज फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. वेन लाईट ऑफ सर्टन फ्रिक्वेन्सी फॉल्स ऑन अ मेटल सरफेस. हा काय, प्लेट म्हणजे काय, मेटलचाच प्लेट आहे, मेटल सरफेस. इलेक्ट्रॉन्स आर इजेक्टेड फ्रॉम द मेटल सरफेस. इलेक्ट्रॉन काय होतात, इजेक्ट होतात त्या मेटल सरफेसवरून. ह्या प्रोसेसला काय म्हणायचं, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आणि हे जे इलेक्ट्रॉन आहे ज्याच्यामुळे करंट फ्लो होतं त्याला काय म्हणायचं, फोटो इलेक्ट्रॉन्स. ओके. हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत जे इजेक्ट, त्याला काय म्हणायचं, फोटो इलेक्ट्रॉन्स. द इमिटेड इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड एज फोटो इलेक्ट्रॉन्स. ओके. लक्षात ठेवा, द इमिटेड इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड फोटो इलेक्ट्रॉन्स. राहील लक्षात डेफिनेशन. सो व्हॉट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. The emission of electron from surface of metal when light of certain frequency falls on it. When an electromagnetic radiation, the light of sufficiently high frequency, when and light, ह्या शब्दाविषयी आपण लाईट पण वापरतो. when light of sufficiently high frequency falls such as ultraviolet light and X-rays incident on a clean metal surface, electrons are emitted. Electrons काय होतं, emitted from it. This phenomenon is known as a photoelectric effect, and the emitted electrons are photoelectrons. ओके. तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये पण लिहू शकता. काय मग फोटोइलेक्ट्रिक इफेक्टमध्ये, when light of certain frequency इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, when light of certain frequency falls on metal surface, electrons are ejected from the metal surface. Okay. Electrons काय होतं, ejected from the metal surface. This phenomenon, हा phenomenon घ्यायचा, this phenomenon of emission of electron
is called, let's काय म्हणायचं, photoelectric effect. And the emitted electron is called, त्याला काय म्हणायचं, फोटो इलेक्ट्रॉन. जे इमिटेड आहेत त्याला काय म्हणायचं, फोटो इलेक्ट्रॉन्स. इमिटेड इलेक्ट्रॉन्स जे आहेत त्याला फोटो इलेक्ट्रॉन्स म्हणायचं. ठीक आहे, अशा प्रकारे ह्याची डेफिनेशन देऊ शकता. नंतर ह्याचं एक्सपेरिमेंटल सेटअप म्हणून असं लिहू शकता. एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये काय काय आहे, द टाईप ऑफ apparatus that was used for experimental study of photoelectric is shown in figure म्हणायचं. फोटोसेन्सिटिव्ह मेटल प्लेट ए आहे, कुठं आहे, इज माउंटेड टू मेटल प्लेट बी. हा मेटल प्लेट ए आहे, इज माउंटेड टू मेटल प्लेट बी, याच्या एकदम समोरासमोर. आणि हे कुठं पॅक केलेलं आहे, इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. ही जी इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब आहे याच्यामध्ये हे दोन्ही मेटल प्लेट्स हे काय केले, पॅक केलेले आहे. ठीक आहे, इथून लाईट पडते मेटल सेन्सिटिव्ह प्लेटवरती. ठीक आहे, ही फिगर काढून घेतो. ओके, a photosensitive metal plate is mounted opposite to metal plate B. ते एकमेकांच्या अपोजिट आहेत. in highly evacuated glass tube. The plates A and B form two electrodes to which variable potential difference can be applied. Okay, the glass tube is fitted in quad window. जी D लाईट येण्यासाठी एक विंडो सोडली आहे, त्याला D म्हणलेलं आहे. Ultraviolet light, the source AC is transmitted by D, falls on the surface A, metal surface A वरती पडते. When applied PD between A and B such that A is at negative with respect to B. आता पोटेन्शियल कुठला अप्लाय केलेला आहे, एला जे आहे ते निगेटिव्ह आहे. इथं बघा व्ही एला काय, निगेटिव्ह पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू बी. ओके, एला कसं आहे, निगेटिव्ह पोटेन्शियल. हे जे आहेत ते महत्त्वाचे आहेत साईन. ए प्लेट कशाला आहे, निगेटिव्हला कनेक्ट आहे, आणि हा बी पॉझिटिव्ह. ओके, ए प्लेट इज निगेटिव्ह with respect to B. The photoelectrons emitted from A. कुठून इलेक्ट्रॉन्स इमिट व्हायलेत, फ्रॉम ए, ॲक्सिलेटेड टुवर्ड्स बी. इलेक्ट्रॉन्स कुठून निघालेत, ए पासून, आणि कुठे ॲक्सिलेट व्हायलेत, बी कडे. ठीक आहे, एक मिनटं, थोडं जवळ दिसेल तर मला व्यवस्थित. ओके, photoelectrons emitted from A. Okay, आणि कुठे जातात ते B कडे. and the photoelectrons emitted from A accelerate towards B. The resulting photoelectric current flows through the circuit and is measured by microammeter. Okay, इथून जे इलेक्ट्रॉन्स इमिटेड इलेक्ट्रॉन्स कुठे जातील, B कडे, आणि हे कुठं जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय कन्स्टिट्यूट करतील, करंट. जे काय मेजर करते, इथे मायक्रोॲमीटर जे करंट मेजर करतं. ठीक आहे, अशा प्रकारे फिगरचं कन्स्ट्रक्शन, त्याची माहिती कंपल्सरी लिहावीच लागतं तुम्हाला. सो द रिझल्टिंग फोटोइलेक्ट्रिक करंट आय फ्लोईंग थ्रू द सर्किट इज मेजर्ड बाय मायक्रोॲमीटर. मायक्रोॲमीटर मेजर केलं जातं. अँड द ॲक्सिलरेटिंग PD इज मेजर्ड बाय व्हॅक्यूम ट्यूब व्होल्टमीटर V. जे V आहे ते व्होल्टमीटर, ते accelerating PD is measured by vacuum tube voltmeter V. If the PD is reversed, so that now B is negative potential with respect to A. आपण काय केलं, पोटेन्शियल डिफरन्स रिवर्स केला. B is at with negative with respect to A. The photoelectrons are repelled towards A. फोटोइलेक्ट्रॉन्स काय करतील, रिपल करतील टुवर्ड्स A. बघा, आता B काय केलं, निगेटिव्ह केलं. ओके, काय केले, बी इज निगेटिव्ह पोटेन्शियल, हे सेंटेन्स लक्षात ठेवा. बी इज निगेटिव्ह पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू ए, निगेटिव्ह केलं बीला. द फोटो इलेक्ट्रॉन्स आर रिपल टुवर्ड्स ए. इलेक्ट्रॉन्स काय करतील, रिपल होतील, वापस जातील एकडे बाय रिटार्डिंग पोटेन्शियल बी. सो द कॉन्सिक्वेंटली करंट काय होईल, कमी होईल. बरोबर आहे, इलेक्ट्रॉन्स पुढे जाणार नाही, ते वापस येतील, तर करंट काय आहे, कमी होईल. द फोटोइलेक्ट्रिक करंट इज फाउंड टू बी डिपेंड अपॉन फॉलोइंग फॅक्टर. म्हणजे फोटोइलेक्ट्रिक करंट कशाकडे डिपेंड आहे, खालच्या फॅक्टरवरती. कुठले कुठले 4 महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत लक्षात ठेवा. द फोटोइलेक्ट्रिक करंट इज डिपेंड अपॉन, हे 4 पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. हे 4 पॉईंट तुम्ही लिहून घेऊ शकता व्यवस्थित. फोटोइलेक्ट्रिक करंट इज डिपेंड अपॉन द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन,
म्हणजे लाईटची काहीतरी फ्रिक्वेन्सी असेल, बरोबर आहे, लाईटला काय असते फ्रिक्वेन्सी, मग त्या फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड आहे. द इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन, ह्या लाईटची इंटेन्सिटीवरती पण फोटो इलेक्ट्रिक करंट हे डिपेंड आहे. कशावरती, फ्रिक्वेन्सीवरती आणि इंटेन्सिटीवरती. आणि थर्ड पॉईंट काय, द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द इलेक्ट्रोड्स, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठला पोटेन्शियल डिफरन्स आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, याच्यावरती पण डिपेंड आहे. आणि द फोर्थ आहे द नेचर ऑफ इमिटिंग सरफेस, म्हणजे हा सरफेस कुठला आहे याच्यावरती पण फोटो इलेक्ट्रिक करंट हे डिपेंड असतं. ठीक आहे, हे 4 फॅक्टर खूप महत्त्वाचे आहेत. पहिले 2 तर महत्त्वाचे आहेतच, फ्रिक्वेन्सी इंटेन्सिटी हे 12पर्यंत बघितलेलं आहात. तिसरं काय, पोटेन्शियल डिफरन्स, हे दोन्हीमधलं पोटेन्शियल डिफरन्स. चौथं काय, द नेचर ऑफ इमिटिंग सरफेस, म्हणजे या सरफेसचं नेचर कसं आहे याच्यावरती. फर्स्ट बघूया, इफेक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी, इफेक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन अँड इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स. हे जे इलेक्ट्रॉन्स इमिट होतं, इजेक्ट व्हायले, याच्यावरती फ्रिक्वेन्सीचा इफेक्ट काय तो बघायचा आहे आपल्याला. ओके, लक्षात ठेवा. फॉर अ गिवन photosensitive surface there is certain minimum frequency called threshold frequency, म्हणजे याची काहीतरी मिनिमम सर्टन फ्रिक्वेन्सी आहे, ज्याला काय म्हणलं आहे, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ऑफ द इन्सिडेंट सच दॅट इफ अ फ्रिक्वेन्सी ऑफ लेस दॅन दिस, म्हणजे एक सर्टन फ्रिक्वेन्सी आहे ज्याच्या बिलो काय आपल्याला फोटो इलेक्ट्रॉन्स हे इमिट होत नसतात. काय, बिलो दॅट फ्रिक्वेन्सी फोटो इलेक्ट्रॉन्स आर नॉट इमिटेड. आणि त्या फ्रिक्वेन्सीच्या वरती गेलं की फोटो इलेक्ट्रॉन्स काय होतात, स्टार्ट होतात इमिट यायला. ओके, इमिटला सरफेसवरून इलेक्ट्रॉन्स काय होतात, स्टार्ट होतात इमिट. ती जी फ्रिक्वेन्सी आहे बिलो विच इलेक्ट्रॉन्स आर नॉट इमिटेड अँड अबोव विच इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड, त्या फ्रिक्वेन्सीला काय म्हणलेलं आहे, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. ओके, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, अशी फ्रिक्वेन्सी बिलो विच इलेक्ट्रॉन्स आर नॉट इमिटेड अँड अबोव विच इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड, त्या फ्रिक्वेन्सीला काय म्हणलेलं आहे, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. मग ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी कशावरती डिपेंड आहे, डिपेंड्स ऑन द मटेरियल अँड द नेचर ऑफ द इमिटिंग सरफेस, कुठलं मटेरियल आहे आणि त्याचं नेचर. ठीक आहे, सो इथं काय, फोटो इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय म्हणलेलं आहे ह्याच्यामध्ये की मिनिमम फ्रिक्वेन्सी बिलो विच फोटो इलेक्ट्रॉन्स नॉट इमिटेड आणि अबोव विच इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड, असं हे फ्रिक्वेन्सीचा इफेक्ट आहे फोटो इलेक्ट्रिक करंटवरती. सेकंड इफेक्ट काय म्हणते, इफेक्ट ऑफ इंटेन्सिटी ऑन photoelectric. For a given frequency mu is greater than mu naught, म्हणजे mu naught म्हणजे काय, threshold frequency, mu is greater than mu naught, the number of photoelectrons emitted per second from given metal surface under the accelerated potential difference is directly proportional to the intensity of incident radiation. खूप महत्त्वाचं आहे हा, म्हणजे इंटेन्सिटी वाढत गेली की नंबर ऑफ फोटोइलेक्ट्रॉन्स वाढतात. इन शॉर्टमध्ये लक्षात ठेवा, ॲज द इंटेन्सिटी ऑफ लाईट इन्क्रीजेस द नंबर ऑफ photoelectrons increases, number the photoelectric current increases. For given frequency the number of photoelectrons emitted per second from a given metal surface is directly proportional to the intensity of incident radiation. दोन्हीचं डायरेक्ट प्रोपोर्शनल रिलेशन आहे. थर्ड पॉईंट काय, इफेक्ट ऑफ रिटार्डिंग पोटेन्शियल डिफरन्स. रिटार्डिंग पोटेन्शियल म्हणजे काय, याच्यामधलं जे निगेटिव्ह पोटेन्शियल आहे, जर बीला आपण पोटेन्शियल देऊन हा निगेटिव्ह केला बी, तर काय होईल, मग हे इलेक्ट्रॉन रिपल होतील, ह्या साईडला इकडे येतील आणि मग करंट जे इकडंच हे जे आहेत इलेक्ट्रॉन्स इकडेच रिपल होते. बी जर निगेटिव्ह झाला तर इलेक्ट्रॉन इकडेच रिपल होते. हे जर पोटेन्शियल आपण इथं यूज करून अप्लाय केलं, ओके, हे जर निगेटिव्ह केलं तर इलेक्ट्रॉन हे इकडे अट्रॅक्ट होणार आहेत, हे इकडेच जातील मग. ओके, रिपेलिंग होईल, म्हणजे इथून करंट फ्लो होणार नाही, त्याला काय म्हणायचं, रिटार्डिंग पोटेन्शियल. तर लिहिलं आहे, द रिटार्डिंग पोटेन्शियल डिफरन्स व्ही नॉट विच रिड्युसेस द फोटोइलेक्ट्रिक करंट टू झिरोला रिड्यूस करते इज कॉल्ड स्टॉपिंग पोटेन्शियल. याला काय म्हणायचं, स्टॉपिंग पोटेन्शियल फॉर फोटोइलेक्ट्रॉन्स. द व्हॅरिएशन्स ऑफ फोटोइलेक्ट्रिक करंट विथ पोटेन्शियल डिफरन्स फॉर 3 इंटेन्सिटीज. 3 इंटेन्सिटीज कुठल्या, x1, x2, x3, या डिफरंट इंटेन्सिटीला हे व्हॅरिएशन्स दाखवलेलं आहे फिगरमध्ये. ओके, द कर्व शोज दॅट फॉर अ गिवन सरफेस द स्टॉपिंग पोटेन्शियल इंडिपेंडंट ऑफ द इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन ऑफ द फिक्स्ड फ्रिक्वेन्सी. म्हणजे कशावरती आहे, इंडिपेंडंट आहे, कशावरती, फ्रिक्वेन्सीवरती. ओके, सगळ्यांचं स्टॉपिंग पोटेन्शियल जे रिटार्डिंग पोटेन्शियल सेमच आहे, बट
त्याची इंटेन्सिटी जसं वाढत जाईल तसं करंट वाढत जाईल. लाईट इंटेन्सिटी वाढत गेली की करंट काय होतं, वाढत जातं. अशा प्रकारे हा एक रिटार्डिंग पोटेन्शियलचं लक्षात ठेवा. ठीक आहे. सो ह्याच्यावरून काय सांगता येईल, मग त्याची काहीही इंटेन्सिटी असू द्या, सगळ्यांचं रिटार्डिंग पोटेन्शियल हे सेमच आहे, V0. सगळ्यांचं इंटेन्सिटी काही असू द्या, ते रिटार्डिंग पोटेन्शियल हा सेम आहे सगळ्यांचा. फक्त पॉईंट काय, विथ इन्क्रीजिंग इन इंटेन्सिटी काय इन्क्रीज व्हायले, करंट आहे. म्हणजे काय, फोटोइलेक्ट्रिक करंट हे इन्क्रीज व्हायले. ठीक आहे. याच्यावरून काय सांगू शकतो आपण, विथ इन्क्रीज इन frequency photoelectric current increases but all have the same retarding potential. ठीक आहे. सो इथं लिहिलेलं आहे, the given stopping potential is independent of the intensity of incident radiation. काही इंटेन्सिटी असू द्या, सगळ्यांचं स्टॉपिंग पोटेन्शियल कसं आहे, सेमच आहे. ठीक आहे. हा पॉईंट लक्षात येईल तुमच्या. तर इंटेन्सिटी काही असू द्या, ऑल intensity light have same retarding potential. And current कसं व्हायले, but current is increases with increasing intensity. ठीक आहे. राहील लक्षात हा पॉईंट. थर्ड पॉईंट, इफेक्ट ऑफ रिटार्डिंग पोटेन्शियल ऑन फोटोइलेक्ट्रिक करंट. ओके. इथे एक इक्वेशनद्वारे सांगितलेलं आहे. रिटार्डिंग पोटेन्शियल म्हणजे काय, त्याला तर कायनेटिक एनर्जी EV. सो द स्टॉपिंग पोटेन्शियल टू स्टॉप photoelectron having maximum kinetic energy reaching collecting the point electrode B 1/2 mv² is equal to E into इलेक्ट्रिक लक्षात ठेवा, नाही तर नाही ठेवा. फक्त एक पॉईंट लक्षात ठेवा की तो इंटेन्सिटी काही असू द्या, सगळ्यांचं स्टॉपिंग पोटेन्शियल हे सेम आहे. चौथा पॉईंट काय, इफेक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑन स्टॉपिंग पोटेन्शियल. तर काय इफेक्ट आहे, द स्टॉपिंग पोटेन्शियल V0 फॉर फोटो इलेक्ट्रॉन्स इमिटेड फ्रॉम गिवन सरफेस इन्क्रीजेस विथ फ्रिक्वेन्सी. आता हे एक मेटलचं, हे एक मेटलचं, हे 3 मेटल्सची इथं जे की ज्याची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी आहे असं दिलेलं आहे. मग हे काय व्हायलं आहे, फ्रिक्वेन्सी विथ इन्क्रीज इन फ्रिक्वेन्सी करंट कसं व्हायलं, इन्क्रीज व्हायला. द स्टॉपिंग फॉर इमिटेड लिनियरली स्टॉपिंग पोटेन्शियल कसं, द स्टॉपिंग पोटेन्शियल for the photoelectrons emitted from a given surface increases linearly with frequency. स्टॉपिंग पोटेन्शियल बघा, इथलं याच्यापेक्षा जास्त आहे, ह्याचं जास्त आहे, याच्यापेक्षा ह्याचं जास्त आहे. म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल इन्क्रीजेस विथ फ्रिक्वेन्सी. शॉर्टमध्ये काय आले त्याला आपल्याला, स्टॉपिंग पोटेन्शियल इन्क्रीजेस विथ फ्रिक्वेन्सी. ओके. हे शब्द तुम्ही लिहिले तरी चालते. द स्टॉपिंग पोटेन्शियल इज इन्क्रीजेस विथ फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. एवढं पॉईंट लिहिले तरी चालते. ओके. स्टॉपिंग पोटेन्शियल हा ग्राफ काढायचा आणि स्टॉपिंग पोटेन्शियल इज इन्क्रीजेस विथ फ्रिक्वेन्सी असं म्हणून तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. मग काय काय बघितलं आपण ह्याच्यामध्ये, समरी काय काय लिहू शकतो. लास्ट पॉईंट काय म्हणलं आहे, हा पण महत्त्वाचा आहे पॉईंट लक्षात. द इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स इंस्टंटेनियस म्हणजे अचानक म्हणजे हे एक तात्पुरती म्हणजे लगेच इंस्टंटेनियस म्हणजे लगेच घडणारी असं. ॲज सून ॲज रॅडिएशन ऑफ फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज इन्सिडेंट ऑन अ गिवन फोटोसेन्सिटिव्ह सरफेस देर इज इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे अशी रॅडिएशन ज्याची फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे, ही जर मेटल सरफेसवरती पडली तर इलेक्ट्रॉन्स हे इमिट होतात. ओके. ही एक इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे. ओके. इन्स्टंटेनियस म्हणजे लगेच घडणारी प्रोसेस असं ताबडतोब. ठीक आहे. द इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स इज एन इन्स्टंटेनियस प्रोसेस. मग आपल्याला समरीमध्ये काय काय लिहिता येईल, काय काय पॉईंट्स आहेत जे की आपल्याला समरी करायचे आहे. ओके. फर्स्ट समरी काय आहे, फ्रिक्वेन्सीचा इफेक्ट काय होतो. ओके. फ्रिक्वेन्सीचा इफेक्ट काय होतो, विथ इन्क्रीज इन फ्रिक्वेन्सी, विथ इन्क्रीज इन फ्रिक्वेन्सी काय व्हायले, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स काय व्हायली, इन्क्रीज व्हाईल. ठीक आहे. सेकंड पॉईंट काय, इंटेन्सिटी. इंटेन्सिटीचा काय फरक होतो, विथ इन्क्रीज इन इंटेन्सिटी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहेत इजेक्ट होण्याचे
ते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज होतात. ओके, विथ इंटेन्सिटी. थर्ड, जे रिटार्डिंग पोटेन्शियल आहे, रिटार्डिंग पोटेन्शियल. ओके, हे रिटार्डिंग पोटेन्शियल कसं आहे? रिटार्डिंग पोटेन्शियल इज इंडिपेंडंट ऑन, कशावरती इंडिपेंडंट आहे? इंटेन्सिटी ऑफ लाईट. ओके, रिटार्डिंग पोटेन्शियल जे आहे ते इंडिपेंडंट आहे इंटेन्सिटी ऑफ लाईट. बघितले आहे आपण. ओके, हे सगळ्यांचं रिटार्डिंग पोटेन्शियल हे ह्या इंटेन्सिटी ऑफ लाईटचं हे सगळ्यांचं सेमच आहे. ओके, इथे एक लाईन पण इंडिपेंडंट ऑफ द इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन असं एक सेंटेन्स पण आहे ते लास्टला. ओके, सो retarding potential is independent on the intensity of light for fixed frequency. फिक्स्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे इथं सगळ्यांची फ्रिक्वेन्सी कशी आहे? हे जे आहे इंटेन्सिटी आपण वेगवेगळी घेतली, पण फ्रिक्वेन्सी कसं इथं कॉन्स्टंट. इथं आपण फिगरमध्ये दाखवू पण सांगू शकता. फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट म्हणून असं लिहू शकता आपण फिगरमध्ये. ही फिगर ड्रॉ करायची, तर फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवली आहे फॉर फिक्स्ड फ्रिक्वेन्सी. या कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सीसाठी इंटेन्सिटी जी आहे रिटार्डिंग पोटेन्शियल हे सगळ्याला सेमच आहे. करंट इन्क्रीज व्हायले पण रिटार्डिंग पोटेन्शियल हे सेमच आहे. हां, ओके. चौथा पॉईंट काय करू शकतो? चौथा पॉईंट काय होता? इफेक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑन स्टॉपिंग पोटेन्शियल किंवा रिटार्डिंग पोटेन्शियल. ओके, स्टॉपिंग पोटेन्शियल increases with increase in frequency. ओके, स्टॉपिंग पोटेन्शियल कसं झालं बघा या फिगरमध्ये. स्टॉपिंग पोटेन्शियल इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, असे. आणि पाचवा पॉईंट काय? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज इंस्टंटेनियस प्रोसेस आहे. हे एक लक्षात ठेवा. अचानक घडणारी प्रोसेस आहे. जेव्हा एखाद्या मेटल सरफेसवरती लाईट पडेल, म्हणजे जी फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असले, तर इलेक्ट्रॉन्स हे इमिट होतात आपोआप. म्हणायला काय म्हणून इंस्टंटेनियस प्रोसेस. ओके, हे 5 पॉईंट खूप महत्त्वाचे. हे जर लक्षात ठेवलं तरी तुमचं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि हे 5 पॉईंट लिहायचे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, त्याची फिगर काढायची. फिगरचं इन शॉर्टमध्ये काय काय आहे? मेटल प्लेट्स ए आहेत. ओके, मेटल प्लेट्स ए आहेत, बी आहेत. एला कुठलं पोटेन्शियल दिलेलं आहे? निगेटिव्ह. बीला कुठलं दिलेलं आहे? पॉझिटिव्ह. फोटो इलेक्ट्रॉन स्टॉप करण्यासाठी मग जे की रिटार्डिंग पोटेन्शियल म्हणले इथून देतात या बॅटरीतून. मग ते इलेक्ट्रॉन स्टॉप करण्यासाठी मग ह्याला काय द्यावं लागेल? पॉझिटिव्हचं ह्याला काय द्यावं लागेल? हे इलेक्ट्रॉन इकडे येऊ नये यासाठी ह्याला निगेटिव्ह द्यावं लागेल. ह्याला पॉझिटिव्ह पोटेन्शियल अप्लाय करावं लागेल. ओके, ज्याला की स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणलं आपण. ते स्टॉपिंग पोटेन्शियल ओके इथून अप्लाय केलं जातं. ठीक आहे, मग काय काय कन्सिस्ट करतं? इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब, ज्याच्यामध्ये 2 मेटल प्लेट्स आहेत आणि इथं हा विंडो सोडलेला आहे लाईट येण्यासाठी. ओके, हा फोटोसेन्सिटिव्ह प्लेट आहे. इथून हे पोटेन्शियल डिफरन्स आपण इथून अप्लाय करू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे हे आपण फिगर काढण्याची थोडक्यात माहिती लिहायची. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, फिगर काढायची, त्याची थोडक्यात माहिती लिहायची आणि हे जे 5 पॉईंट्स आहेत त्याच्यावरती फोकस करायचं. ही एक डायग्राम काढायची इंटेन्सिटीची आणि हे विथ इन्क्रीज इन फ्रिक्वेन्सी स्टॉपिंग पोटेन्शियल इन्क्रीजेस. ही एक पॉईंट फोकस करायचा. ठीक आहे, समजलं तुम्हाला? तर कसं आहे याच्यामध्ये विथ इन्क्रीज इन फ्रिक्वेन्सी एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस. विथ इन्क्रीज इन इंटेन्सिटी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इजेक्टेड फ्रॉम सरफेस इन्क्रीजेस. ओके, जे इलेक्ट्रॉन्स आहेत इजेक्ट होण्याचं प्रमाण, इंटेन्सिटी वाढली की ती इलेक्ट्रॉन इजेक्ट होण्याचं प्रमाण वाढतं. हे लक्षात ठेवा. एनर्जी वाढत नाही, फक्त इलेक्ट्रॉन इमिट होण्याचं प्रमाण वाढतं. ठीक आहे, आणि एनर्जी कशानं वाढते? फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केल्यानंतर एनर्जी वाढते. हे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. ओके, रिटार्डिंग किंवा स्टॉपिंग पोटेन्शियल इंडिपेंडंट ऑफ इंटेन्सिटी ऑफ लाईट, ती डायग्राम काढून ते सांगायचं. आणि स्टॉपिंग पोटेन्शियल इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन फ्रिक्वेन्सी, ही डायग्राम काढून ही जी आहे ही डायग्राम काढून एक्सप्लेन करायचं. ठीक आहे, आणि हे जे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे ही काय आहे? इट इज अ इन्स्टंटेनियस प्रोसेस. कशी आहे? इन्स्टंटेनियस प्रोसेस.
ओके, खूप महत्त्वाचा बीट आहे आर्टिकल. एक्झाममध्ये ह्याच्यामध्ये हमखास क्वेश्चन विचारला जातो, त्याच्यामुळं ह्याची तयारी व्यवस्थित करा. ओके.